30 मार्च गुढीपाडव्याच्या दिवशी या झाडाला स्पर्श करून घरी या. इतका पैसा येईल की सांभाळता येणार नाही. जन्मोजन्मीची गरिबीही दूर होईल. गुढीपाडवा हिंदू नववर्षाच्या दिवशी या वृक्षाला स्पर्श करून शांतपणे निघून या. कंगालसुद्धा बनाल धनवान. इतका पैसा येईल की सांभाळताही येणार नाही. जन्मोजन्मीची गरिबी दूर होईल. विश्वास नसल्यास प्रत्यक्ष करून बघा. स्वतः रावणाने सांगितले आहे की जर आपण योग्य वेळी, योग्य मुहूर्तावर, योग्य क्रियेप्रमाणे गुढीपाडवा नवीन वर्षाच्या दिवशी या वृक्षाला स्पर्श करून आलात तर आपली गरिबी, दुःख, त्रास सर्व काही समाप्त होईल. जन्मोजन्मीची गरिबी तात्काळ दूर होईल. आपले नशीब 7व्या आकाशावर निघून जाईल. जिथे जाल तिथे संपत्ती तुमच्या मागे येईल. हा व्हिडिओमध्ये तुम्हाला अशी झाडे सांगणार आहे ज्यांना फक्त स्पर्श केल्याने तुमची गरिबी तात्काळ दूर होईल आणि माता लक्ष्मीची अशी कृपा तुमच्यावर होईल की नवीन वर्षात तुम्ही धनवान बनाल. आणि जर तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी ही झाडे फक्त स्पर्श केली तर तुमची गरिबी सुद्धा दूर होईल. हिंदू संस्कृतीमध्ये अनेक प्रकारच्या पौराणिक मान्यतांना महत्त्व दिले गेले आहे. अनेक अशा झाडाझुडपांना देववृक्ष म्हटले गेले आहे आणि ते अत्यंत शुभ मानले गेले आहे. निसर्गात असलेली अनेक अशी झाडे झुडपे आहेत जी आपल्या जीवनात चालू असलेल्या अडचणी दूर करतात. विशेष गोष्टी अशी की झाडाझुडपांची केवळ लोक पूजा करतात तर औषध म्हणून त्याचा वापरही करतात. ही अनेक प्रकारच्या आजारांवर उपचार करतात आणि वेद पुराणांमध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या झाडाझुडपांचा उल्लेखही केला आहे. आपले हिंदू धर्मात देवी माता राणीचे अनेक स्वरूप सांगितले आहेत ज्यामुळे वृक्षांना देखील देवीचे स्वरूप म्हटले गेले आहे. तर आज मी तुम्हाला अशा वृक्षाबद्दल सांगणार आहे ज्यांना गुढीपाडवा हिंदू धर्माच्या दिवशी स्पर्श करणे अत्यंत शुभकारक मानले गेले आहे. नवीन वर्षात यांना स्पर्श केल्याने शत्रुदोष, कर्जदोष, गरिबी दोष सगळं काही समाप्त होईल. नवीन वर्ष गुढीपाडव्याच्या पावन सणात असे काही वृक्ष आहेत जे देववृक्ष बनवले गेले आहेत. देववृक्ष म्हटले गेले आहे. हे देवीचे स्वरूप असतात, माता कालीचे स्वरूप असतात आणि आपल्या धर्मात झाडाझुडपांना देवी देवता मानून आपण त्याची पूजा करतो. आपल्याला पूजा नक्कीच करायला हवी. सायन्स देखील म्हणते की झाडे झुडपे माणसांना फुकट प्राणवायू पुरवतात. झाडझुडपे आपल्याला ऑक्सिजन देतात आणि आपल्याकडून कार्बन डायऑक्साईड ग्रहण करून सर्व प्रकारच्या नकारात्मक गोष्टी त्या स्वतःमध्ये शोषून घेतात आणि आपल्याला ते तेज प्रदान करतात. आपल्याला सावली देतात. अत्यंत कडक उन्हात, तीव्र उन्हात तापतात पण माणसांना शीतल देतात. आणि नवीन कार्याच्या वेळी अशी झाडे झुडपे आपल्याला धर्मशास्त्रात सांगितले आहे की ज्यांना स्पर्श केल्याने व्यक्तींचे बंद नशीब सुद्धा उघडते, व्यक्तींचे सौभाग्य चमकू लागते. आपल्या शास्त्रांमध्ये झाडाझुडपांना अत्यंत गुणकारी म्हटले गेले आहे. झाडे झुडपे ही औषधी वनस्पती आढळतात. भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये स्वतः म्हटले आहे की वृक्षांमध्ये मी पिंपळाचं झाड आहे. पिंपळाच्या वृक्षाला राजा म्हटलं जातं कारण पिंपळ वृक्षाचा आयुष्य सर्वाधिक असतं. सर्वात जास्त पिंपळ वृक्ष सर्वशक्तिमान असतो. पूजापाठांमध्ये यांचा विशेष महत्त्व असते. चला तर मग आज मी तुम्हाला नवीन वर्षामध्ये स्पर्श करायच्या वृक्षाबद्दल सांगणार आहे. आपल्या धर्मशास्त्रामध्ये अनेक वृक्ष कल्याणकारी, मंगलकार्य असतात. जर या वृक्षाला तुम्ही स्पर्श केला तर तुमच्या सर्व अडचणी, सर्व प्रकारचे कष्ट हे समाप्त होतात. गुढीपाडव्या दिवशी या झाडांना स्पर्श केल्याने लाख पटींनी जास्त फायदा मिळेल कारण यावेळी जे अचेतन असतं ते देखील चेतनायुक्त होतं. सर्वांमध्ये शक्ती निहित होते, जागृत होते, प्राण येतो आणि त्यामुळे त्यावेळी कोणतेही झाडांवर जाऊन स्पर्श करतो. वेळ विशेषतः जी देवी स्वरूप झाडे आहेत तुम्ही जाऊन त्यांना स्पर्श करता तर तुमच्या जीवनातील अडचणी, दुःख, वेदना, कष्ट, आजार, व्याधी, भांडणे, जीवनातील मोठमोठ्या समस्या समाप्त होतील. कालसर्पदोष, मंगळदोष, शनिदोष, राहुदोष लगेच आपला प्रभाव दाखवतात आणि सर्व दोष नाहीसे होतात. तुम्हाला मी अशी वनस्पती सांगणार आहे ती देववृक्ष वनस्पती म्हणून ओळखली जाते. जर आजचा या व्हिडिओमध्ये हिंदू वर्ष असा एक सण आहे, असा एक काळ असतो की तुम्हाला दीर्घ पूजापाठ करण्याची गरज नाही. तर फक्त 9 दिवसातच तुमची समस्या, तुमची गरिबी स्वतःच्या डोळ्यांनी नाहीशी होताना पाहू शकाल. कोणते आहे हे असे वृक्ष ज्यांना आपण नवीन वर्षाच्या दिवशी स्पर्श करून यायला हवे? हिंदू नववर्षात शक्य असेल तितके देववृक्षांची पूजा अवश्य करावी.
देववृक्षात अनेक प्रकारचे वृक्ष असतात. त्यांना मी सांगते कोणत्या वृक्षाला स्पर्श केल्याने आपली गरिबी नाहीशी होते. जो वृक्ष आहे त्याचं नाव आहे बेलाचं वृक्ष. लक्षात ठेवा, बेलाचे झाड. जो बेलाचे वृक्ष आहे तो माता पार्वतीच्या घामापासून उत्पन्न झालेला आहे. स्कंद पुराणानुसार जी माता पार्वती आहे त्या देवी स्वरूपात, त्यामुळे त्या नवदुर्गाच्या स्वरूपात आहेत. तर स्कंद पुराणाच्या कथेमध्ये म्हटले आहे, जो बेलाचा वृक्ष आहे तो माता पार्वतीच्या घामापासून उत्पन्न झालेला आहे. यांच्या फांदीत पार्वती, मुळात ब्रह्मा आणि खोडामध्ये विष्णू आहेत. संपूर्ण भागांमध्ये भगवान शंकर वास करतात. संध्याकाळच्या वेळी शिवमंदिरात किंवा नवदुर्गा मंदिरात असलेल्या बेलवृक्षाखाली तुपाचा दिवा लावल्यास धनवान, गुणवान आणि पराक्रमी व्यक्ती बनतो. व्यक्तींच्या सर्व प्रकारच्या मनोरथांची पूर्तता होते. तर या दिवशी म्हणजेच पाडव्याच्या दिवशी तुम्ही जर बेलाच्या वृक्षाला स्पर्श केला तर तुम्ही नक्कीच धनवान बनाल. त्यांच्यानंतर अजून एक झाड आहे, ती म्हणजे शमीचे वृक्ष. लक्षात ठेवा, शमीचे वृक्ष ते स्वतः जगदंबेचे स्वरूप आहे. यावर स्वतः माता जगदंबेचा साक्षात वास असतात. आणि कोणीही व्यक्ती जर संध्याकाळच्या वेळी गुढीपाडवा नवीन वर्षाच्या दिवशी याच्या खाली धूप दीप लावतो, म्हणजे शमीच्या वृक्षाखाली धूप दीप लावतो तर किंवा या झाडाला स्पर्श करतो तर त्या शमीच्या मुळात सिंदूर घातल्याने व्यक्तीला आरोग्याची प्राप्ती होते. जे लोक दीर्घकाळापासून आजारी आहेत अशा व्यक्तींच्या घरातील सदस्य आहेत. जे लोक आजारी आहेत त्यांच्या शरीरावर 7 वेळा सिंदूर फिरवून शमीच्या मुळाशी अर्पण करू शकता. त्यामुळे त्यांचे रोग लवकर बरे होतील. आणि जे लोक अनेक दिवसांपासून आजारी आहेत किंवा तुम्ही आजारपणापासून वाचू इच्छिता, निरोगी राहू इच्छिता तर त्यांनी सुद्धा मुळात सिंदूर नक्की टाका. त्यामुळे त्यांची मनोकामना पूर्ती करण्यासाठी मी एक मंत्रसुद्धा तुम्हाला सांगितला आहे. हा मंत्र बोलताना शमीच्या वृक्षाला स्पर्श करायचा आहे. हा मंत्र बोलताना शमीच्या वृक्षाला स्पर्श करून तुम्ही लगेच नवीन वर्षाच्या वेळी याचा परिणाम पहा. जसा तुम्ही तुमची मनोकामना आहे तिची पूर्ती होईल. तुमची जी दरिद्रता आहे ती दरिद्रता समाप्त होईल. तर तो मंत्र कोणता आहे? तर तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे. मग तो मनोरथे पुर्यांत मम दरिद्र नाश या मंत्राचा तुम्हाला उच्चार करायचा आहे. आणि हा मंत्र बोलताना शमीच्या वृक्षाला स्पर्श करायचा आहे. सर्व प्रकारच्या तुमच्या मनोरथांची पूर्ती होईल. तुमची जी दरिद्रता आहे ती दरिद्रता समाप्त होईल. आणि तुम्हाला स्पर्श करताना हा मंत्र म्हणायचा आहे. त्यामुळे अशा व्यक्तींची मनोकामना पूर्ण होते आणि जगातील कोणतीही शक्ती त्यांना थांबवू शकणार नाही. मनोकामना पूर्तीसाठी करण्यासाठी, कार्यात मिळून प्रगती मिळवण्यासाठी, आपले नशीब उजळवण्यासाठी, झोपलेले भाग्य जागवण्यासाठी गुढीपाडवा नवीन वर्षात हे उपाय नक्की करा. हे उपाय म्हणजे सोन्याहून पिवळं ठरेल. तर हे तुमचं जीवन घडवून टाकेल. तुमच्या जीवनातील अडचणीसुद्धा दूर करून टाकेल. या दिवशी म्हणजेच नवीन वर्ष गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावायचा आहे. संध्याकाळी तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावायचा आहे. आवळ्याची एकादशीला पूजा केल्याने भगवान विष्णूसुद्धा प्रसन्न होतात. केळाच्या झाडांची पूजा करणे या दिवशी अत्यंत फलदायी मानली जाते. आणि यांची पूजा केल्याने तुमच्या कामात येणाऱ्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात आणि तुम्हाला शुभलाभाची प्राप्ती होते. तुम्हाला जर हा आजचा व्हिडिओ आवडला असेल, यातील माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.